रामकृष्ण हरी आहेत का गेले घरी? रामकृष्ण हरी. आता कसं जमलं मंडळी? ही दिंडी निघालेली या साहित्य पंढरीमध्ये येऊन विसावलेली आहे आणि या विसाव्यामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमधलं एक अतिशय समृद्ध असं दालन, लोककलेचं समृद्ध दालन म्हणजे बहुरूपी भारूड. त्यातली भारूड आपल्यासमोर सादर होणार आहेत. पहाटेच्या वेळी आपल्याकडं वासुदेव यायचा. हा वासुदेव आपल्याला संस्कार देण्यासाठी, मूल्य देण्यासाठी यायचा. आताच्या काळात पुण्यामध्ये एक गंमत सांगतो तुम्हाला. एक दिवस मला पुण्यातल्या नळस्टॉपला दुपारी 1 वाजता वासुदेव भेटला आणि मी सिग्नलवरती उभा होतो. तो आला, दान पावलं करत आला आणि दान मागायला लागला. मला लक्षात आलं काहीतरी गडबड घोटाळा आहे. मला वेळ होता, मी त्याला साईडला घेतला. म्हणलं मला वासुदेवाचं पद म्हणून दाखव, मी तुला 100 रुपये देतो. तो दान पावलं अरे ह्याच्या अलीकडं पलीकडं बरंच काय काय असतं म्हणलं, मगच दान पावतो म्हणलं. ज्ञानोबरायांचा वासुदेव म्हण, नामदेवरायांचा वासुदेव म्हण, नाथ महाराजांचा वासुदेव म्हण, तुकोबरायांचा वासुदेव म्हण, कुठलाही वासुदेवाचं एक पद म्हण, त्याला वासुदेव काय म्हणता येईना. मी म्हणलं तू खरं सांग, तू कोण आहेस, नाही तर तुला पोलिसांच्या ताब्यात देतो. तो घाबरला. म्हणला भैया जी हम बिहार से आया हूँ और यहाँ पे देखा ये ऐसा टोपी पहन के आते हैं तो लोग दान वगैरह देते हैं, पैर पडते हैं. म्हणलं हे कॉस्ट्यूम नाही आहे फक्त, याच्यामागं फार मोठं तत्त्वज्ञान आहे, फार मोठी परंपरा आहे, फार मोठा त्याग आहे. आणि ते काय आहे ते आपल्याला आता वासुदेवाच्या माध्यमातून हॅलो ते आपल्याला या वासुदेवाच्या माध्यमातून समजणार आहे. आपल्यासमोर वासुदेवाच्या रूपामध्ये येत आहेत ज्यांनी या भारुडाची परंपरा आजीवन जपली आणि नुसतीच जपली नाही तर ती 7 समुद्र पार नेली, संपूर्ण जगभरात प्रसारित केली. असे आमच्या सर्वांचे गुरुवर्य, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार, संत साहित्याचे, लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, विद्यावाचस्पती वैकुंठवासी गुरुवर्य डॉक्टर रामचंद्र देखणे यांचे चिरंजीव. आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त आणि यंदाच्या पालखी सोहळ्याचे पालखी सोहळा प्रमुख या वारीमध्ये, या साहित्य पंढरीमध्ये वासुदेवाच्या रूपात आपणासमोर येणार आहेत. आपण टाळ मृदंगाच्या गजरामध्ये या वासुदेवाचं स्वागत करणार आहोत. वासुदेवाच्या रूपात येत आहेत डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे. विठ्ठला 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 रात्र संपली दिवस गवला, पूर्ण निशेचा नाश झाला. नवतेजाने प्रफुल्ल होऊनी
लागे जग हे कार्याला, राम प्रहरी आठवा विठुला, शुद्ध मनीचा भाव, शुद्ध मनीचा भाव, हेच सांगण्या आलो तुम्हासी, हेच सांगण्या आलो तुम्हासी. वासुदेव माझे नाव, 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 वासुदेव माझे नाव. वासुदेव बघतोस माझे ना इकडे? नाव, वासुदेव माझे 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 नाव. वासुदेव माझे नाव, वासुदेव माझे नाव. मी वासुदेव सकाळी सकाळी आपल्या दारामध्ये येतो. कधी येतो? कधी येतो? सकाळी सकाळी येतो. तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी येणारा वासुदेव आज संध्याकाळी का आलाय, रात्री का आलाय? तुम्ही संध्याकाळी बोलवलं म्हणून संध्याकाळी आलाय. कशासाठी येतो? आपल्याला जाग करायला येतो. तुम्ही म्हणाल आम्ही काय जाग होत नाही का? आम्ही जाग होतो ना. भल्या पहाटे 8:30 वाजता लवकर उठा हे सांगण्यासाठी वासुदेव येतो. आणि उठल्यावर काय करा हे वासुदेव सांगतोय. काय करा? तुम्ही म्हणाल आम्हाला काय माहित नाही का काय करायचं? उठल्यावर काय करायचं? दूरदर्शनचं बटन दाबायचं आणि पाहिजे तो चॅनल बघत बसायचा. आता राहिलंय काय? नाही. ज्या देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय त्या देवाचं एकदा तरी नाव घ्या हे सांगण्यासाठी वासुदेव येतोय. म्हणजे सकाळी एकदा नाव घेतलं की दिवसभर काही पण करायला मोकळा, असं नाही बरं का. ज्या देवाने आपल्याला देह दिलाय, ज्या देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय त्या देवाचं एकदा नाव घ्या हे सांगण्यासाठी वासुदेव येतोय. सकाळी उठल्या उठल्या काय करायचं? वासुदेव सांगतोय राम नाम स्मरा आधी, 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 राम नाम स्मरा आधी. राम नाम स्मरा आधी. हा वासुदेव सांगतोय दुर्लभ नरदेह जाणा, शतवर्षाची गणना, ज्यामध्ये दुःख यातना. माणसाचा देह मिळणं दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय असं सांगितलंय. त्यातला माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ आहे. कोणाला मिळाला नसेल त्यांनी हात वरती करा. सगळ्यांना खात्री आहे आपण माणसंच आहोत. दुर्लभ आहे. 100 वर्षाचं आयुष्य सांगितले. दुर्लभ नरदेह जाणा, शतवर्षाची गणना. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. पुढचं युग आलं, 1 शून्य कमी झालं, 10,000 वर्षाचं आयुष्य राहिलं. त्याच्या पुढचं युग आलं, आणखीन 1 शून्य कमी झालं, 1,00,000 वर्षाचं आयुष्य राहिलं. पुढचं युग आलं, कलियुग, आणखीन 1 शून्य कमी झालं, 100 वर्षाचं आयुष्य राहिलं. हे जेव्हा मी सांगत होतो, एक पोरग माझ्याकडे धावत धावत आला आणि म्हणला, महाराज आणखीन 1 शून्य कमी केलं तर काय करायचं? 100 मध्ये भागत नाही तर 10 कसं काय भागायचं? बालपण गेले नेणता, तारुण्य दशी विषय व्यथा,
वृद्धपणी प्रवर्तली चिंता, काय भजनासी उरले ते पाहेगा. 100 वर्षापैकी 50 वर्ष झोपेत जातात. झोपेत म्हणजे कुठे? रात्रीची झोप. 50 वर्ष गेली. एक माणूस म्हणाला, महाराज एक वेळ दुपारची झोप परवडली, पण रात्रीचं जागरण नको. कळलं का? कधी जागा राहतो काय माहिती. 50 वर्ष झोपेत गेली, उरली 50 वर्ष. या 50 वर्षात अनेक गोष्टी करायच्या आहेत. लहानपणे, तरुणपणे, वृद्धपणे, पोरांचा जन्म आहे, त्याच्यानंतर पोरांची शिक्षण आहे, शिक्षण झाले की पोरांचे लग्न आहेत, लग्न झाले की पोरांना पोरं होतात. हे सगळं करायचं आहे. सगळेजण म्हणतात आम्ही वारीला जाणार आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहे, सप्त्यात जाऊन कीर्तन ऐकणार आहे, सगळं करणार आहे. कधी करणार? रिटायर्ड झाल्यानंतर. माणूस रिटायर्ड कधी होतो? जेव्हा तो टायर्ड होतो तेव्हा रिटायर्ड होतो. लहानपणी आई म्हणते बाळाला काही कळत नाही, बाळाला काही कळत नाही, बाळाला काही कळत नाही, बाळाला काही कळत नाही. बरं, तरुणपणी तरी कळावं पाहिजे की नाही? तरुणपणी बायको म्हणते आहो तुम्हाला काही कळत नाही. म्हातारपणी तरी कळावं की नाही? म्हातारपणी पोरं म्हणतात म्हाताऱ्याला काही कळत नाही. शेवटी राम नाम सत्य, त्याला काही कळत नाही. लोक म्हणतात सुटला एकदाचा. सुटत नसतो, 84च्या फेऱ्यांमध्ये परत अडकत असतो. बालपण गेले नेणता, तारुण्य दशी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, काय भजनासी उरले ते पाहेगा. दुर्लभ नरदेह जाणा, शतवर्षाची गणना, ज्यामध्ये दुःख यातना. मग काय करा? तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणायला कुठे जायची गरज नाही. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तीर्थतपाला जायची गरज नाही, रानावनात जायची गरज नाही. पंचाग्नी साधन न लगे, दंडन मुंडन न लगे, अभय न लगे. आमच्या पेटी मास्तरचं आडनावलं न लगे. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. मग काय सांगितलंय? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला काही हे माहीत नाही का? पुन्हा पुन्हा कशाला सांगताय? पुन्हा पुन्हा सांगायची वेळ आली आहे. हे साहित्य संमेलन कशासाठी आहे? आमच्या साधू संतांनी काय सांगितले, साहित्यिकांनी काय सांगितले, लेखकांनी काय सांगितले, साधू पुरुषांनी काय सांगितले हे आम्ही विसरतो. आमचा भारत देश किती महान होता, सगळं विसरत चाललो, सगळं विसरत चाललो. आपली परिस्थिती अतिशय अवघड झाली आहे, कठीण झाली आहे. या परिस्थितीचं वर्णन करणारा अतिशय सुंदर पोवाडा शाहीर नानिवडेकरांनी लिहिला आहे. तेवढा सांगतो वासुदेव पुढे जाणार आहे. परिस्थिती खरोखर कठीण, परिस्थिती खरोखर कठीण. देश हिंदुस्थान सुधारिल कोण,
सुशिक्षित वर्ग जबाबदार, सुशिक्षित वर्ग जबाबदार, सुशिक्षित वर्ग जबाबदार, सुशिक्षित वर्ग जबाबदार, त्याने जर नाही केला सुविचार, त्याने जर नाही केला सुविचार, त्याने जर नाही केला विचार, त्याने जर नाही केला सुविचार, शंका नको देश खचित बुडणार जी, शंका नको देश खचित बुडणार, शंकर देश खचित बुडणार, वैभवाच्या पूर्ण शिखरावर, वैभवाच्या पूर्ण शिखरावर होता आजवर देश खरोखर शास्त्रविद्येत पहिला मान, शास्त्रविद्येत पहिला मान, शास्त्रविद्येत पहिला मान, शास्त्रविद्येत पहिला मान, द्रव्याची तुडुंबली खाण, द्रव्याची तुडुंबली, तुडुंबली खाण, देश हा सुवर्णभूमी नावान जी, देश हा सुवर्णभूमी नावानजी, देश हा सुवर्णभूमी नावानजी. हे सगळं सांगायची गरज काय? पुन्हा सांगतो, आपल्या साधू संतांनी सांगितले ते विसरलो आपण, आणि विसरल्यावर काय होतं एक दृष्टांत सांगणाऱ्या वासुदेव निघून जाणार आहे. एक जावई होता, सासूरवाडीला गेला, दिवाळीचा सण होता. जावई सासूरवाडीला गेल्यानंतर धावपळ कोणाची होते हो? कोणाची होते सांगा? सासूची. अनुभवातलं उत्तर आहे. नाकीचं मोती ठेवी घाण, राखी जावयाचा मान, असं म्हणतात. पण सगळ्या जावयांना काही सारखी ताकद नसते, सगळ्या जावयांना काही सारखा मान नसतो. एक हिंदी कवी म्हणतो, दूर जमाई फूल बराबर, दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा. दूरचा जावई फुलासारखा आहे. अमेरिकेत असतो, दुबईमध्ये असतो, त्याचं जंगी स्वागत. या 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 जावई बापू, काय करू तुम्हाला? शिरा करू का, पोहे करू का, उपमा करू का, कोका आणू का, कोल्हा आणू का, लांडगा आणू? मोठं स्वागत. दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा. गावातच राहतो, पवई नाक्याला. जेवायच्याच वेळेला आलात का? या, स्वतःच्याच हाताने ताट घ्या, जेवण वाढून घ्या, जेवण झाल्यानंतर ताट बेसिनमध्ये ठेवून जा. दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा, घर जमाई गधे बराबर, जब चाहे तब लादा. घरचा जावई गाढवासारखं सांगितलंय. कधी काम सांगता येतं. बापू दळण संपले, काय करा? उचला तो डबा, जा तिकडं गिरणीवर दळण दळून आणा, नाहीतर रातच्या भाकरी काय मिळायच्या नाहीत. म्हणून या निमित्ताने सांगतो, गाव जावई कोणी होऊ नका, घर जावई तर मुळीच होऊ नका. आणि आता तुमच्यापैकी कोणी असेल तर आता मात्र सोडू नका. नाहीतर म्हणाल वासुदेव काल आला, भांडणं लावून गेला. तसला हा जावई. दिवाळीचा सण होता, सासूबाईंनी कानवला खायला केला. काय केला? कानवला. कानवला माहिती आहे ना सगळ्यांना? करंजी, करंजी असा मुरड घातलेला असतो मोठा. यांनी बाप जन्मात कधी कानवला खाल्ला नव्हता. आता काही लोकांना खायचा आचपेच नसतो, एवढा खाल्ला यांनी, एवढा खाल्ला, एवढा खाल्ला, कधीच मिळालं नाही. काय करणार? आमच्या पुण्यामध्ये गुलाबजामची पंगत झाली बारशेची. एका माणसाने एवढे गुलाबजाम खाल्ले, एवढे गुलाबजाम खाल्ले की त्याला हालताच येईना. 4 कार्यकर्त्यांनी त्याला असं धरलं, मागं ओढलं, एक लोट टेकायला दिला. जसा लोडाला टेकला तसा नाकातून पाक बाहेर आला गुलाबजामचा. म्हणले भाऊसाहेब एवढे गुलाबजाम खायचे का? पार का नाकातून पाक बाहेर येऊस तर अवस्था झाली. ते म्हणले अहो देवानी इथं तोंड दिलंय, इथं दिलं असतं तर 10-15 गुलाबजाम अजून घुसवले असते. तसला हा जावई. कधी कानवले खाल्ले नव्हते, शब्द कधी ऐकला नव्हता, खूप खाल्ले. दुसऱ्या दिवशी विचार केला की घरी जाताना सासूबाईंना विचारायचं की हा काय पदार्थ आहे. सकाळी उठला, आंघोळ वगैरे केली, पिशवी खांद्यावर घेतली, आता निघणार. तेवढ्या त्याच्या लक्षात आलं की नाव विचारायचं राहिलंय.
सासूबाईंना हाक मारली, ओ सासूबाई लवकर या. जशी हाक ऐकली तशी धावत धावत सासू पळत पळत आली. जुन्या काळातली गोष्ट आहे, आत्ताची नाही बरं का. तिने हाक मारली, ओ मामी. पळत पळत आली बिचारी. कारण पूर्वी सासूबाईंना मामी म्हणायची पद्धत होती. काय मामी? आता काय म्हणतात मला विचारू नका. मम्मी. काय मम्मी असोत. म्हणले काय झालं सावाई बापू? ते म्हणले आपल्याला की नाही कानवला करायचं. म्हणजे ते म्हणले आता की आपण काल जे काय खाल्लं ते मला काय विषय मला माहीत नाही, त्याचं नाव काय मला माहीत नाही, ते नाव मला समजून घ्यायचे. काल काय होतं ते खायला? गोड असं होतं, छान मुरड घातलेलं. ते म्हणले त्याला ना कानवला असं म्हणतात. काय म्हणतात? कानवला. ह्यांनी विचार केला घरी जाऊस तर विसरायचं नाही, म्हणून कोण रामाचं नाव घेतं, जप करतं, कोण कृष्णाचा जप करतं, कोण हनुमंताचा जप करतं. ह्यांनी जपच सुरू केला. कशाचा? कानवल्याचा. कानवला 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 कानवला. आता जुन्या काळची गोष्ट आहे, वाहनं नव्हती, पूर्वी चालत जावं लागायचं. हा पुढं चाललाय, जप चाललाय, बायको मागे चालली आहे. बायकोला बिचारीला काही माहीत नाही यांनी आपल्या आईला काय विचारलंय, यांचा कसला जप चाललाय. ती बिचारी अशी नवऱ्याच्या मागं मागं चालली होती. जुन्या काळातली गोष्ट आहे, आत्ताची नाही. आता बायका नवऱ्याला एवढ्या खेटून चाललेल्या असतात, कधी पायात पाय अडकून पडतील याचा नेम नाही. आणि स्कूटरवर तर असे बसलेले असतात काय विचारूच नका. ह्याचा कानवल्याचा जप चाललाय, ती बिचारी मागणं मागणं चालली आहे. पुढे एक ओढा आला. यांनी विचार केला कशाला पाय बुडवायचे, उडी मारून जाऊ. चपला हातामध्ये घेतल्या. उडी मारताना माणूस काहीतरी बोलतो. थोडा मागं सरकला आणि उडी मारताना म्हणला हैया. जशी उडी मारली, जसं हैया म्हणाला, कानवला विसरला. डोक्यात काय बसलं? हैया. याचा जपच बदलला. हैया 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 हैया. घरी गेला, पिशवी खुंटीला टांगली, हातपाय धुतले. बायकोला आवाज दिला, ए अगं इकडे ये. ती पण बिचारी धावत धावत आली लगेच. जुन्या काळातली गोष्ट आहे. आता अशी अपेक्षा पिंगळे सर करू नका, येईलच असं काही नाही. ती बिचारी आली, म्हणले काय झालं? आपल्याला की नाही हैयाप करायचंय. म्हणले कसला हैयाप? मला काय हैयाप येत नाही. ती म्हणले जेवायला करायचं हैयाप केलं पाहिजे. जे काय आहे ते हॉटेलमध्ये जाऊन खा, मला काय हैयाप येत नाही. तो म्हणतोय केलं पाहिजे, ही म्हणती करणार नाही. तो म्हणतोय केलं पाहिजे, ही म्हणती करणार नाही. दोघांमध्ये भांडण झालं. ह्याचा राग अनावर झाला. कोपऱ्यातली काठी उचलली आणि बडो 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 बायकोला बडवली. जुन्या काळातली गोष्ट आहे. आता कोणी सुद्धा हा प्रयोग करायचा नाही. 50% राखीव आहे, होईल उलट, लक्षात घ्या. काठीचा धबाधबा आवाज ऐकला. शेजारची म्हातारी पळत पळत आली. तशी हिची सुटका झाली. ती गळ्यात जाऊन पडली. म्हटली बघा की हो आत्याबाई किती मारलं. पदर बाजूला केला. काठीचे वळ उमटले होते. आत्याबाईंनी जुन्या काळची शिवी हसडली. म्हणले मुडद्या, तुझ्या जीवाला काही लाज वाटत नाही? म्हणजे काय झालं? अरे नवीन लग्न झालं, बायकोला किती मारतो. काय झालं? अरे मारून 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 बायकोच्या पाठीचा कानवला किर केलास. हा जशी उडी मारली तसा कानवला विसरला. डोक्यात काय बसलं बघा, सगळ्यांचं पाठ झालं. विज्ञानाची किती मोठी उडी मारली तरी संस्कृतीचा गोड कानवला आपण लक्षात राहावा, आपल्यासाठी मिळावा, म्हणून साहित्य संमेलनाचं प्रयोजन आहे. लक्षात घ्या. शेवटी वासुदेव सांगतोय, हेची माझी विनवणी जोडितो कर दोन्ही, शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा अनुदिनी,
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मी सगळ्यांना म्हणायला सांगितलं होतं. काही लोक म्हणत होते, काही लोक म्हणत नव्हते. जे जे कोण म्हटलेलं नाही त्यांचं भविष्य काही चांगलं नाही. हसू नका. तुमचं भविष्य सांगण्यासाठी जोशी येतोय. जोशीच्या भूमिकेत येत आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक, ज्यांनी शेर शिवराज, फत्ते शिकस्त, देवमाणूस ह्या ठिकाणी पार्श्वगायन केले, अशा चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले, मालिकांचं पार्श्वगायन केलंय. ते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक, हरिभक्तपरायण अवधूत महाराज गांधी. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल